मिस मानसी, हे आहेत मिस्टर आरुष प्रधान, ज्यांचे असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. ओ, ॲज आय एक्सपेक्टेड. मला वाटलंच होतं प्रिशा आणि आरुष तुम्ही येणार. हे सगळं काय आहे आणि तुम्हाला वाटलंच कसं की मी तुमच्यासोबत काम करेन? ती हाताची घडी घालत म्हणाली. मानसी, मी तुला सगळं सांगतो, तू प्लीज बसतेस का आधी? आरुष तिला म्हणाला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 26. आरुष परीला घेऊन तिच्या घरी पोहोचला. इतक्या लवकर परी, तेही आरुष सोबत, घरी आलेली पाहून हॉलमध्ये असलेली ममा लगेचच उठून तिच्या जवळ आली. आरुष, परी काय ग, आज अशी लवकर घरी आलीयेस? मॉम, तिच्या अंगात जरा ताप आहे, आरुष म्हणाला. कशाने पण परी? अगं किती तापलीयेस तू? ममा जवळ येत हात लावून पाहू लागली. अगं काही नाही झालंय ममा, जरा आराम केला की बरं वाटेल, ती त्यातूनही तिला स्माईल करत म्हणाली. तुला चालताही येत नाहीये नीट आणि आराम केला की बरं वाटेल? सकाळी जाताना तर ठीक होतीस परी, असं अचानक काय झालं? थांब, मी डॉक्टरांना फोन करून बोलावते. तसंच करा मॉम, मी तिला वर घेऊन जातो, तो म्हणाला. तशी ममा डॉक्टरांना फोन करायला धावली. जाता जाताच साक्षीला म्हणाली, साक्षी, जा जरा कोमट पाण्याच्या मिठाच्या पट्ट्या तयार कर, मी तोवर डॉक्टरांना फोन करते. ममा सांगतच निघून गेली. अरे काय आरुष, एवढं काही नाही झालंय मला, पाहिलंच का ती किती काळजी करते? हो मग बरोबरच आहे ना, तू चल बरोबर, म्हणत त्याने डायरेक्ट तिला दोन्ही हातांवर उचलून घ्यायला वागला. अरे आरुष काय करतोयस? तू शांत बस, म्हणत त्याने तिला तोपर्यंत उचललंही होतं आणि वरती तिच्या रूमकडे घेऊन निघाला. ग्लानीमध्येही ती त्याच्याचकडे पाहत होती. त्याला पाहताना तेवढ्यातूनही तिच्या गालात स्माईल आलेली. तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन आला आणि तिला बेडवर झोपवलं. तिला ठेवून तो उठणार तर तिनं त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतःकडे ओढलं. आरुष, तू थांब ना, नको ना जाऊस तू कुठं, आय जस्ट नीड यू. अगं मॉम, डॉक्टरांना फोन करून वर येतील आता आणि मला जायला हवं ना ऑफिसमध्ये, तिथं मानसीही नाही आहे, यू नो ना, तुझ्यासाठी असिस्टंट पाहावी लागेल. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी एका मुलीला सुचवू का असिस्टंट पदासाठी? पण दुसऱ्या कोणाला असिस्टंट बनवायची काय गरज आहे? तू आहेस ना, तू कर ना ते काम. करशील का? नाही परी, मला नाही जमणार ते काम, माझं मी आधीच फायनान्सचं काम करेन. नो आरुष, मी आज आणि आत्तापासून तुझं फायनान्सचं काम काढून घेते. तू माझ्यासोबत काम करणार आहेस, माझा असिस्टंट म्हणून. माझी ऑर्डर आहे हा तशी. अगं वेडी आहेस का तू परी? मला खरंच नाही जमणार. तुला कधी मदत हवी आहे तर आय एम ऑलवेज देअर, पण असं नको प्लीज. अरे मी तुला माझ्याबरोबरची पोस्ट देते आणि तू असा काय बोलतोयस? उद्या आपलं लग्न होईल, मग यू नो ना. होईल तेव्हाचं तेव्हा बघू, आता जसं चालू आहे तसंच चालेल. ऐकणार आहेस हा माझं? ओके, पण मग आता थांब तर इथं माझ्यासोबत प्लीज, ती केविलवाणी त्याला पाहत म्हणाली. परी, सगळं कळतंय मला, पण इथं तुझ्यासोबत मॉम आहेत, हो ना. आता खरं तर ऑफिसमध्ये जायची गरज आहे, तिथं तू नाही आहेस आणि आता तर मानसीही नाही आहे. तो बोलत होता एवढ्यात ममा आत आली आणि तिनं नेमकं मानसी नसल्याचं ऐकलं. का बरं? मानसी का नाही आहे ऑफिसमध्ये? सकाळी तर आली होती ना ग परी, मॉमने नेमकंच विचारलं. ममा, मी सांगते ते नंतर तुला, तू जरा माझ्यासाठी पाणी घेऊन येतेस का? परी जाणून बुजून आरुषकडे पाहत म्हणाली. हो आलेच, म्हणत ममा खाली गेली आणि आरुष परीकडे वळला. हा, तर म्हणून विचारत होतो तुला, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, रिलायबल आहे, तर तू तिच्याशी बोलून घेतेस का? तिला इथंच बोलावू का? एकतर तुझी तब्येत ठीक नाही आहे परी.
तू ओळखतोस का तिला आणि ती लगेच जॉईन करू शकेल? हो, माझ्या ओळखीतली आहे. विश्वासू आहे आणि वाटल्यास लगेचच उद्यापासून जॉईन करेल. ओके, तुझा आहे ना तिच्यावर विश्वास? तर मग तू आज करून घे तिला अपॉइंट. मी तिला उद्या ऑफिसमध्ये आल्यावर भेटेन. हो ठीक आहे, पण तू आता आराम करणार आहेस. मेडिसिन्स घेऊन सक्तीने आराम करणार आहेस हा परी? ओके ना? ओके. पण मग पुन्हा कधी येणार आहेस मला भेटायला? तिथलं माझं काम झालं की लगेच, तो डोळे मिचकावत म्हणाला. ओके, मला प्रॉमिस हवंय हा. मग काही झालं तरी आज रात्री भेटायला येशील. आणि हो, झालाच मला वेळ तर तसा मी तुला कॉल करेन, पण तुला भेटायला नक्की येईन. ओके, तोपर्यंत मला तू बरी झालेली हवी आहेस. गॉट इट? आरुष म्हणाला. ओके ठीक आहे, ती स्माईल करत म्हणाली. पण आता शांत झोपतेस का? मी येतो, तू काळजी घे स्वतःची, म्हणून त्याने तिच्या कपाळावर हलकंच किस केला. चल डोळे मीट, काही लागलं तर मला कॉल कर, म्हणत तो तिला थोपटू लागला. तिनेही जडावलेले डोळे मिटले आणि तशीच मान हलवली. तो उठला. एवढ्यात साक्षी आणि मॉम ही आत रूममध्ये आले. परी, हे घे पाणी, म्हणताच ती उठून बसली. मॉम, मला ऑफिसमध्ये जावं लागेल, काही महत्त्वाची कामं आहेत. मी येईन रात्री, काही लागलं तर मला कॉल करा. परीकडे आहे माझा नंबर, आरुष जाताना म्हणाला. हो नीट जा आरुष बेटा, मम्मा त्याला म्हणाली आणि तो स्माईल करत खाली जायला निघाला. इकडं रियाला अपॉइंट करून घ्यायचं होतं आणि मानसीलाही. सगळं नीट होईपर्यंत आरुषला काही चैन पडणार नव्हतं. त्यात परीला बरं वाटत नव्हतं. परीसोबत तिची ममा तिची काळजी घेण्यासाठी आहे याने याला तिची काळजी वाटत नव्हती. तो पहिला ऑफिसमध्ये आला आणि तोपर्यंत रियाही आली होती. तिला त्याने परीचा असिस्टंट म्हणून जॉईन करून घेतला आणि तिला उद्यापासून तिथं कामावर यायचं असल्याचं समजावलं. ते काम होतंय तोच प्रिशाचा कॉल आला. हां प्रिशा बोल. मानसीला असिस्टंटच्या जॉबसाठी मेल केलाय आणि कॉलसुद्धा केला होता, पण ती उद्या इंटरव्ह्यूसाठी येणार आहे, आज जमणार नाही असं बोलली. बरं ओके, मग तिचा इंटरव्ह्यू तू स्वतः घे, इट्स जस्ट फॉर्मॅलिटी. तो होताच तसं सांग मला, मी तिथं एका अर्ध्या तासासाठी येऊन जाईन आणि तिच्याशी बोलूनही घेईन. ओके डन. थँक्स प्रिशा, थँक्यू सो मच, तू खूप मदत केली आहेस माझी. ओहो आरुष, फ्रेंड्समध्ये असं नसतं. बरं चल, मला काम आहे, ते कंप्लीट करतो आधी. हो, पण एक मेल पाठवलाय तेवढा नजरेखालून घाल. ओके बाय. बाय म्हणत तिनं फोन ठेवला आणि तो लगेचच त्याच्या केबिनमध्ये आला. केबिनमध्ये येऊन त्याचं काम करायला घेणार एवढ्यात, काय आरुष साहेब, आजकाल काय नक्की चाललंय काय तुमचं? कशाबद्दल बोलत आहेस अखिल? आरुषने प्रश्न केला. परी मॅमना मघाशी असं घरी घेऊन गेलास, काय झालंय का त्यांना? तिला बरं नाहीये म्हणून सोडून आलो. हो का? काय रे, नक्की काय जादू केलीस की काय त्यांच्यावर? आम्हाला पण सांग. का ते त्यांच्या मॉमला हॉस्पिटलमध्ये नेल्यापासून काहीतरी बदलत आहे नक्कीच. आजकाल त्यांच्या केबिनमध्येही तू जरा जास्तच असतोस नाही? शट अप अखिल, त्यांना बरं नाहीये सो म्हणून सोडून आलो, बस एवढंच. काय आजकाल तू लेट आला तरी परी मॅमना चालतं, तुझं सगळीकडे कौतुक चाललेलं असतंय. हो मग तुझ्या पोटात दुखतंय का? नाही तसं नाही आहे, पण आज तर परी मॅमना ज्या प्रकारे तू घरी नेलं, मला तर वाटलं तुमच्यात काहीतरी आहे. मलाच काय, सगळ्या स्टाफलाही हेच वाटलं असणार. हो आहे आमच्यात काही, ऐकायचं आहे का तुला? आय लव हर. हो आर यू सिरियस आरुष? का आता ही मस्करीच सुचते तुला? आय एम सिरियस अखिल, आरुष म्हणाला. ओ रिअली? पण कधीपासून? आणि मॅमना माहिती आहे का? हो तिला माहिती आहे. कसं काय पण? कमाल आहे. मला तरी सांग, काय टिप्स आहेत तुझ्याकडे? चक्क बॉसला पटवलंय. अखिल आता त्याची लिमिट सोडून बोलत होता ते पाहून आरुषला जरा रागच आला. अखिल लिमिटमध्ये राहा,
परीबद्दल काही बोलू नकोस, निदान माझ्यासमोर तरी. जसं काही तू दूध का तुलायस? काहीतरी गडबड वाटते मला तू इथं आल्यापासून. मला तर कळलं मानसी मॅमनीही रिझाईन दिलाय, तेही तुझ्याचमुळे. काय म्हणाला अखिल? पुन्हा बोल, म्हणत आरुषने जागेवरून उठून त्याच्यावर धावून जात त्याची रागाने कॉलर पकडली. अरे असं काय धावून येतोयस माझ्यावर? मी जस्ट खेचत होतो तुझी. आणि असं मी नाही हा, पण स्टाफमधले सगळे बोलत आहेत की मानसीला तू आवडत होतास आणि म्हणून परीने तिला काढलंय. तो म्हणाला तसं त्याने त्याला जवळजवळ झटकलंच. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, असं काही नाही आहे. तू ना तुझं डोकं चालवू नकोस, म्हणत तो पुन्हा जागेवर जाऊन बसला. मला कशाला सांगतोयस? स्टाफला जाऊन सांग ना. तसं तेही तुझ्याच ऐकण्यात असतात आणि बोलतही तेच आहेत, हो ना? अखिल, तू शांतपणे तुझं काम कर आणि मला माझं काम शांतपणे करू दे. ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत. हे हातातलं काम संपवायचं आहे मला. तुझं काय रे मध्येच, म्हणत तो काम करू लागला. पण मग आता परिणामसोबत तुझं जमतंय तर मग तू इथे का काम करणार? अखिलने विचारलं आणि आरुषने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. ओहो, असू दे, नको सांगू. आता काय, परी मॅम सोबत राहून तुझ्यातही तो गुण येणारच ना, तो म्हणत होता. आणि आरुष एकटक त्याच्याकडे पाहून, सॉरी बॉस, करतो माझं काम. आता काय, तुम्हीही आमचे बॉसच असणार तर. तो खाली मान घालून काम करू लागला. आजचं काम कंप्लीट करून आरुष ठरल्याप्रमाणे परीला भेटायला गेला. तिची कदाचित झोप लागलेली. तो हळूच तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा अलगद साईडला सारल्या. कशी ती जागी झाली. तिच्यासमोर आरुषला पाहून, हे आरुष, तू कधी आलास, म्हणत ती उठू लागली. हो ठीक आहे, उठू नकोस तू, पडून राहा. कशी आहेस आता? मी बरी आहे रे, म्हणत ती उठून बसली. सॉरी, थोडा लेट झालो. तुझी झोप मोड केली का? तिने डोळे मिचकावत मान हलवली. तर तिचं नाव रिया आहे, उद्यापासून जॉईन होते तर. येस, तो म्हणाला. यावर किंचित स्माईल करत ती क्षणभर शून्यात हरवलेली. तो तिलाच पाहत होता, पण हरवलेली ती परी मनातून त्याला उदासच जाणवली. परी, व्हॉट हॅपन? आरंट यू हॅपी? नो आरुष, खरं तर खूप वाईट वाटतंय. माझ्या मनातून नाही जाते रे. मानसीच्या जागेवर दुसऱ्या कोणाची कल्पना मला करवतच नाही आहे. गेले 7-8 वर्ष आम्ही ह्या बिझनेसच्या निमित्ताने आणि त्याआधी शाळा कॉलेजपासून आमची मैत्री होती. एवढं सोपं नाही आहे रे, एक्सेप्टच होत नाही आहे. हे बोलताना तिचे डोळे आपोआपच पाणावले. तिच्या मनातली ती सल त्याच्या मनालाही त्याला कुठेतरी बोचली. परी, आता विचार नको करू. वी होप फॉर बेस्ट. आपण सगळं ठीक करू, ट्रस्ट मी, म्हणत तिला त्याने जवळ घेतलं. तिच्या मनाची सल कमी करण्याचा प्रयत्न तो करत होता की त्याच्या मनाला लागलेली टोचणी, ते काही त्यालाही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशीपासूनच रिया परीची असिस्टंट म्हणून जॉईन झाली. ऑलरेडी आरुषने सगळंच समजावलेलं. परीला आरुषची ही निवड आवडली होती. परीने तिला लगेचच एक्सेप्ट केलं. मानसीची सवय असल्याने सुरुवातीला तिला थोडं अवघड तर जाणार होतं, पण ती ट्राय करत होती. पुढच्या आठवड्यात तिला चेन्नईला जायचं होतं. त्याचे मीटिंग्स आणि बाकीच्या तयारीत परी बिझी होती. प्रिशाच्या कंपनीत आज मानसीचा इंटरव्ह्यू होता. प्रिशा कामात असल्यानं तिनं तो तिच्या असिस्टंट थ्रू घेतला आणि तो होताच तसं आरुषला कळवलं. आरुषने तोपर्यंत त्याची सकाळची कामं संपवली आणि प्रिशाच्या ऑफिसमध्ये जायचं म्हणून तो परीला विचारायला म्हणून तिच्या केबिन बाहेर आला आणि केबिनचं डोअर नॉक केलं. मे आय कम इन? येस आरुष. अरे असं विचारतो कायस? रूल इज रूल मॅम. एनिवेज परी मॅम, माझं एक जरा महत्त्वाचं काम होतं. ते करून मी पुन्हा ऑफिसमध्ये माघारी येईल, तर मला काही वेळासाठी सुट्टी मिळू शकते? ऑफकोर्स आरुष, ठीक आहे, पण अशी फॉर्मॅलिटी केल्यासारखी का विचारत आहेस? आता आपण ऑफिसमध्ये आहोत म्हणून परी मॅम. येतो, थँक्यू.
म्हणून तो आल्या पावली बाहेर आला. बाहेर येताच पटकन प्रिशाला निघत असल्याचा आणि मानसीला थांबवण्यासाठी कॉल केला आणि तो प्रिशाच्या ऑफिसमध्ये जायला निघाला. एक रूममध्ये मानसीला थांबवलेलं. तिचा फायनल इंटरव्ह्यू ज्याच्या अंडर काम करायचं आहे ते बॉस घेणार आहेत असं तिला सांगण्यात आलेलं. आरुष मीटिंग रूम बाहेर येऊन क्षणभर थबकला. क्षणभर डोळे मिटले आणि मनाची पूर्ण तयारी करून तो आत शिरला. सोबत मागून प्रिशाही शिरली. तशी केव्हाची घड्याळात पाहणारी मानसी जागेवर उभी राहिली. का कोणास ठाऊक, जरूर तिला आधीपासून असंच वाटत होतं की तिच्यासमोर आरुष आणि प्रिशा येतील. मिस मानसी, हे आहेत मिस्टर आरुष प्रधान, ज्यांचे असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. ओ, ॲज आय एक्सपेक्टेड. मला वाटलंच होतं प्रिशा आणि आरुष तुम्ही येणार. हे सगळं काय आहे आणि तुम्हाला वाटलंच कसं की मी तुमच्यासोबत काम करेन? ती हाताची घडी घालत म्हणाली. मानसी, मी तुला सगळं सांगतो, तू प्लीज बसतेस का आधी? आरुष तिला म्हणाला. एक क्षणभर सुद्धा इथं थांबणार नाहीये मी. हा सगळा तुमचा डाव होता तर, आणि मला का बोलवलं इथं? तुमच्या गटात सामील होणार नाहीये हा मी. भले तिच्यात माझ्यात आत्ता तुम्ही दोघांनी वाद पेटवलेत, पण तिची चूक तिला कळाली ना की ती नक्की येईल माझ्याकडे. मला नकोच आहे हा जॉब. म्हणून तिने तिची बॅग आणि फाईल उचलली आणि डोअरकडे जायला निघणार तर आरुष तिच्या समोरच उभा राहिला. मानसी, थांब. अगं, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. तुला मी जाऊ देणार नाही. आधी माझं ऐकून तर घे, मग जा वाटल्यास. तो तिला अडवत म्हणाला. का ऐकून घेऊ? सांग ना. तुला मदत केली हे चुकलं माझं, आणि आता मला विश्वास ठेवेन मी तुझ्यावर. एकदा तो ठेवून चुकले मी. माझी मैत्री मी पणाला लावली तुझ्यासाठी आणि तुझी मदत केली, पण बदल्यात माझ्या पदरात काय पडलं तर मलाच रिझाईन द्यावा लागला, तोही आमच्याच कंपनीतून. आणि तो का? कोणामुळे हे सुद्धा मला माहिती आहे. हां, तू कोण आहेस मला अडवणारा? आणि मी थांबेन? तिच्याशी खोटं प्रेमाचं नाटक करून नक्की काय करायचं हे तोही तुझा मला कळत नाही. पण अशाने आता ती मुलांवर थोडा तरी विश्वास दाखवू लागली होती. तोच जर तुटला ना तर आता ती कोणावरही विश्वास ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि हे सगळं तुझ्यामुळे असेल मिस्टर आरुष. अगं, तुलाही वाटत होतं ना मी तिला बदलावं. मग आरुष प्लीज, हे बदलणं वगैरे सगळं नाटक आहे. हां, समजतं मला ते. हे तू तर माहीत नाही तुझं काय आहे, पण तू चुकतोयस एवढं लक्षात ठेव. तुला काहीही अधिकार नाही आहे तिच्या कष्टाने मिळवलेल्या जागेला धक्का पोहोचवण्याचा. मानसी एकदम ठामपणे म्हणाली. मग तिला होता का अधिकार माझ्या कुटुंबाची अशी वाताहत करण्याचा? अगं, साधी तिची कार भर रस्त्यातून नेली तर तिला किती राग आलेला माझा. तिने तर माझं अख्खं कुटुंबाला माझ्यापासून हिरावलंय. मला किती राग यायला हवा. हो, मुद्दाम केलं मी ते सगळं. तिची कार नेणं, तिची सगळी माहिती मी राखत होतो. तिच्या कंपनीत जागा मिळवायची तू एकमेव मार्ग होतेस म्हणून मी सगळं प्लॅन करून आलेलो तिथे. त्याला सर्वस्वी तीच जबाबदार आहे. काय बोलतोयस तू? म्हणजे तुझे आई वडील त्यांना? हो, माझ्या आईची ती अवस्था आणि बाबांचं जाणं ते सुद्धा तिच्यामुळेच गेलेत. तिने विचार न करता बाबांना असं वागवायला नको होतं. निदान त्यांना तरी. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात इतरांशी नेहमी प्रामाणिक राहिली त्या व्यक्तीशी तरी. तो अचानक भावूक झाला आणि टेबलवर हाताची मूठ आपटत खाली बसला. आरुष, प्लीज शांत हो. हे पाणी घे बरं. प्रिशा त्याच्याजवळ येत त्याला पाणी ऑफर करत म्हणाली. त्यानं ते पाणी घेऊन तसंच खाली ठेवलं आणि तसाच खाली पाहत राहिला. काहीतरी नक्कीच झालंय, पण काय ते न समजून मानसी काही वेळ शांत राहत विचारू लागली. म्हणजे काय म्हणायचंय नक्की तुला? तू नक्की कोण आहेस? तो ॲक्सिडेंट तिच्यामुळे झालेला का? काय झालंय नक्की? कधी वागली ती त्यांच्याशी अशी? हे बघ, एवढंच सांगतो, तिची चूक तिला समजावी. आपल्या जवळची माणसं दुरावली की काय वाटतं हे तिला समजावं म्हणून आलो होतो मी तिच्या लाईफमध्ये. ते या प्रकारे. हो, प्लॅन फक्त माझा होता आणि प्रिशा फक्त मदत करत होती, एक फ्रेंड म्हणून.
परीच्या रागामुळे झाले जे काही झाले ते मी तुला सांगणार नाही, तिलाच सांगेन, तेही वेळ आल्यावर. अरे पण तुला माहिती आहे ना, ती रागावर कंट्रोल नाही करू शकत. हो, पण म्हणून तिच्या रागामुळे इतरांनी का सफर करावं? तिच्या या रागामुळे इतरांचं आयुष्य इतकं उद्ध्वस्त होऊ शकतं हे तिला कळायला नकोय का? त्याचा आवाज एकाएकी वाढला. आरुष, अरे ती काही मुद्दामून नाही करत आहे रे, पण तू मात्र मुद्दामून करत आहेस. आता निदान तिच्या भावनांशी तरी खेळू नकोस म्हणजे झालं. मला कळतं ते मानसी, ती कशी जरी वागली असली तरी मी तर चांगल्या संस्कारात वाढलोय आणि म्हणूनच अजून तरी तिला त्रास होईल असं नाही वागलोय. हो आरुष, पण तिच्याबद्दल काय माहिती तुला सांग? ऐकायचं तर एकदा ऐकच. तिचे बाबा आणि ममाची भांडणं तिने लहानपणापासून पाहिली होती. त्याचाही लहानाची मोठी होताना कुठंतरी तिच्यावर परिणाम झालाय रे. ते नंतर त्यांना सोडून निघून गेले. लहानपणापासून तिच्या ममाला त्रास देणारे वडील आणि वरून त्यांनीच त्यांना सोडून जाणं, या सगळ्यातून तिच्या ममाचं आजारपण, तिला वाचवण्याची धडपड, शून्यातून सगळं निर्माण करणं, हे सगळं करत असताना मग ती रागीट झाली, होणारच ना. आणि म्हणून तिला मुलींना दबवणाऱ्या लोकांचा राग यायचा. मग ते तसं तुझं भर रस्त्यातून तिची कार घेऊन जाणं, तिचं चिडणं साहजिक होतंच. यामध्ये नक्की तिच्याकडून तुझ्या घरच्यांबाबत काय चुकलं मला कल्पना नाही करता येते. पण ती खरंच तेवढी वाईट नाही आहे. ती चुकली असेल रे, पण ती तेवढीच हतबल आहे रे तिच्या रागापुढे. आणि हाच कुठेतरी बदल तू तिच्यात करशील अशी खात्री मला वाटली, म्हणून मी तुला संधी दिली. पण तू हे जे करत आहेस ना, ते चूक आहे आरुष. तिच्या रागावर कंट्रोल नव्हता आरुष, पण तुझा आहे ना. तू तुझ्या संपूर्ण शुद्धीत सगळं करतोयस. तिचं बोलणं ऐकून त्यालाही कुठंतरी आणखीनच गिल्ट वाटू लागलं. तसा त्याने एक हाताने चेहरा झाकला. मानसीलाही ते गिल्ट त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. बोल ना आरुष, असं काय झालंय नक्की? मला सांगशील का? एक मैत्रीण म्हणून तरी. सांगेल नंतर मानसी, आता नको. पण बिलीव मी मानसी, तिच्या जवळ जाईल तशी ती कळू लागली आहे मला. मलाही नाही वाटत मी असं काही वागू शकेन आता तिच्याशी. आणि हे तिला वेगळं केल्यापासून खूप जाणवलंय मला. तू निघून गेली खरी, पण खरं तर ती खूप दुखावली आहे या गोष्टीने. तू तिच्यासोबत नाही हे मात्र तिला स्वीकारताना किती त्रास होत होता हे मी जवळून पाहिलंय. आय प्रॉमिस यू मानसी, मी वेगळं केलं ना तुम्हाला, मीच मिळवेन ही. पण आता जे काही झालंय ते निसरायला तर मला काही वेळ दे. आणि तुला काढलं त्यासाठी तुला हा जॉब मिळवून देणं मी गरजेचं समजलो, म्हणून मी हा सगळा खटाटोप केला. कारण कुठंतरी हे माझ्यामुळं झालेलं. प्लीज, हा माझा मीन्स परीचा असिस्टंट म्हणून इथूनच तिचं काम कर, सगळं ठीक होईपर्यंत प्लीज. ओके. काय? परीचा असिस्टंट म्हणून? पण कसं काय? तिने तर माझा रिझाईन स्वीकारलाय. मग ही कंपनी नक्की कोणाची आहे, तुझी का प्रिशाची? मग मला इथं असिस्टंट म्हणून जॉब का करायला बोलावलं? नाही, माझ्या एकट्याची नाही आहे, ती प्रिशाची आणि माझी आहे. बाबा गेले आणि आई अंथरुणाला खिळून राहिली, त्यामुळे माझं फायनान्स फर्म उघडायचं स्वप्न धुळीत मिळतंय की काय असंच वाटलं असताना प्रिशाने मला हेल्प केली. सगळं कॅपिटल तिने लावलं आणि मी माझं डोकं. ही फर्म आम्हा दोघांची आहे, बट जास्त मालकी हक्क तिचाच आहे. मी केवळ 40% पार्टनर आहे. ओके, तरीच तुझं सगळं काम करण्याची पद्धत एकदम प्रोफेशनल होती आणि इंटरव्ह्यूची उत्तरंही अगदी परफेक्ट. ओके, मी इथं काम करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. कोणती? हीच की वेळ आल्यावर परीला सगळं खरं सांगशील तू. नकळत का होईना मी तिला दुखावलंय आरुष, जाणून बुजून नव्हे पण दुखावलंय तर ना. आणि हो, आता तरी सगळं खरं बोलतोयस ना तू माझ्याशी? खोटं वाटत असेल तर प्रिशाला विचार. तो प्रिशाकडे पाहत म्हणाला, जी इतका वेळ शांत होती. हो, तो खरं बोलतोय मानसी, यू कॅन ट्रस्ट हिम. नाहीतर आता तुला जो मुलगा तिथून काढायला लावतो तो स्वतःची असिस्टंट म्हणून का निवडेल? शिवाय परीचाही तो नकळत विचार करतोय हे फक्त मला माहिती आहे.
नाहीतर स्वतःची चांगली असिस्टंट फक्त तिच्यासाठी त्याने तुझ्या जागेवर परीसाठी पाठवली असती का? ओ रिअली? खरंच आरुष? माझा हाच प्रयत्न असेल तिला त्रास होऊ न देण्याचा आणि लवकरात लवकर हे सगळं ठीक करण्याचा. कारण सगळं मी केलंय म्हणजे नीटही मलाच करावं लागेल. कारण तुला काढल्यावर तिला जो त्रास झालाय ना तो मी जवळून पाहिलाय. पण मी इतक्यात तिला नाही सांगू शकत. सगळं करण्याचा हेतू माझा वेगळा होता, पण प्रेमाचं नाटक मी नाही करत आहे मानसी. ते सगळं खरं आहे. ओके, मग ठीक आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही आरुष. मी आज आणि आत्तापासून हा जॉब जॉईन करते. पण मी इथं राहून परीची असिस्टंट म्हणून कशी काम करणार आहे? मी समजले नाही. सांगतो. इथे तू माझी असिस्टंट नावाला असणार आहेस. ते असं दिसत असेल पण काम तर तुला परीचंच करायचं आहे. रियाशी कोऑर्डिनेट कर, ती तुला सांगेल. प्रिशा तिला रियाचा नंबर देशील. ओके, थँक्स आरुष. आता हा आरुष हे सगळं ठीक करण्याचाच प्रयत्न करेल. तिची चूक तिला दाखवून द्यायची होती, पण आता असं वाटतंय ती चुकली म्हणून तू नको ना चुकूस आरुष. ती चूक तू सुधार. तिला जाणीव नक्की होईल. फक्त तिला तिच्या रागावर कंट्रोल करायला शिकव. आय विल ट्राय. ओके, चल मग आता कामाला लाग. काही वाटलं तर प्रिशाशी बोलून घे. मला आता ऑफिसमध्ये पोचायला हवं. बाय. मानसी, काही समजलं नाही तर मला कॉल करू शकतेस, नाहीतर प्रिशा आहेच. हो ठीक आहे. चल मग निघतो मी आता. म्हणत आरुष तिथून निघून बाहेर आला आणि परीच्या कंपनीत जायला निघाला. मानसीला मात्र हा आरुष वेगळाच वाटला. परीचा विचार करणारा मुलगा तिला आता कुठं आरुषमध्ये दिसत होता आणि निदान परीसाठी तरी ती खुश होती. आजचा भाग इथं संपलेला आहे. आरुषची दुसरी बाजू आत्ता समोर येते आणि ती इथून पुढे समोर येईल. ना आरुष वाईट आहे ना परी वाईट आहे, पण परीच्याकडून झालेली चूक तिला कळायला हवी का नको? तुम्हाला काय वाटतं? आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.